खूप अडथळा आला की समजून जावं की आपण विजयाच्या जवळ आलो आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचं वाक्य नेहमी डोक्यात ठेवूनच त्यांची सेवा करावी. कारण की स्वामींवर आपण विश्वास ठेवला तरच आपली भक्ती पूर्ण होईल. नाहीतर स्वामींवर आपण विश्वास नाही ठेवला तर ते काही सार्थक होणार नाही. विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेदसुद्धा हसत हसत स्वीकारता आला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठे कुसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम. श्री स्वामी समर्थ. जेव्हा विश्वास पक्का असतो तेव्हा मार्ग आपोआप सापडतो. शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज थांबवता यायला हवे. पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींपर्यंत पोचतात. म्हणून बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. उसन्या कौतुकापेक्षा कमावलेला आत्मसन्मान कधीही श्रेष्ठ. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे, असे स्वामी म्हणतात. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीही नसावा. श्री स्वामी समर्थ. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुझ्यामुळे येते. श्री स्वामी समर्थ. जाणीव जिवंत असली की वेदना आपोआप कमी होतात. श्री स्वामी समर्थ. असा आधार द्यावा जाणीवही होऊ नये, उणीवही राहू नये. गुरुमाऊली सांगतात. श्री स्वामी समर्थ. स्वीकार हाच जीवनाचा पहिला मंत्र आहे. जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याच्या वाटचालीत अडथळे कमी होतात. श्रद्धा आणि सबुरीने काम केले तर संकटेही आशीर्वाद ठरतात. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा ध्येय हे कायम स्वरूपाचा नाही तर नश्वर गोष्टीचे का दुःख बाळगतो. जे हातून गेले ते तुझे नाही, जे मिळणार आहे ते दिव्य आहे. समाधानी राहा, सुखाच्या वाटा अलगद उघडतील. श्री स्वामी समर्थ म्हणतात, भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. म्हणून अशक्यही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. परक्यांनी दिलेला मान आणि जवळच्यांनी केलेला अपमान कधीच विसरायचा नसतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, खूप अडचणी आहे जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुझ्यामुळे येते. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, साधना आणि तप यामध्ये सातत्य ठेवत चला, तुम्हाला त्यांचे नक्कीच फळ मिळेल. श्री स्वामी समर्थ. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधीच घाबरत नाही. म्हणून कष्ट करा आणि स्पष्ट बोला. खोटं बोलून चालणार नाही. खोटं बोललं तर कुठे ना कुठं ते निघतच असतात. म्हणून खरं कष्ट करा आणि स्पष्ट बोला. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. जसं आपलं म्हणजे करिअर बनवायचं असेल तर लोक काय म्हणतात काय नाही याच्याकडे लक्ष न देता स्वतःकडे जे बनवायचं आहे तेच बना. श्री स्वामी.